लातूरमध्ये पोषण आहारात आळ्या आढळल्या। पोषण आहारामध्ये गरोदर महिला आणि बालकांची थट्टा केली जाते का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय, कारण राज्यातील बालक आणि महिला ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी पोषण आहार दिला जातो, मात्र या पोषण आहारामध्ये आळ्या निघालेल्या आहेत। त्यामुळे इथल्या या बालकांची आणि महिलांची गरोदर महिलांची थट्टा चालवली आहे का सरकारने असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। अंगणवाडीमध्ये लाभार्थ्यांना दिलेल्या आहारामध्ये आळ्या सापडलेल्या आहेत। तर लातूर जिल्ह्यातील घनसगाव इथला हा धक्कादायक असा प्रकार आहे, त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतो। 2 तारखेला माझ्या मंडळीला एक अंगणवाडीमधून खाऊ दिला होता। ते आज खिचडी करण्यासाठी फोडलेला, तर त्यात आळ्या व जाळ्या, मेलेले मच्छर, शंख निघाले। त्याच्यावर अन्यथा कारवाई व्हावी। ज्या एजन्सीमार्फत खाद्याचा अन्नाचा पुरवठा किंवा खाऊचा पुरवठा केला जातो त्या एजन्सीचा त्या कंपनीचा प्रॉब्लेम आहे। एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार लाडकी बहीणसारखी योजना आणतात आणि लाडक्या बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये महिलांना देतात आणि गरोदर माताला निकृष्ट दर्जाचं खाद्य देण्याचं काम करतात। हा कोणता न्याय आहे? राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ह्या एक महिला आहेत, आदिताई तटकरे आहेत। त्या ताईला माझी विनंती आहे की ज्या कंपनीनं, ज्या एजन्सीनं अंगणवाडीला खाद्य पुरवठा करण्याचं काम केलेलं आहे त्या कंपनीवर तुम्ही मोका अंतर्गत कारवाई करावी व ज्या लोकांना अशा पद्धतीचं कंत्राट दिलेलं आहे त्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी। लोकशाही मराठीने ही बातमी दाखवलेली आहे। आता याची दखल घेतली जाते का आणि कारवाई केली जाते का ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।